श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, भाग्यश्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे आंबट गोड तिखट कैरीचा तक्कू. त्यासाठी एक कैरी स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेऊया आणि फोडणीची पण अगोदरच तयारी करून घेतलेली मी बघा. आणि फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया. ह्याला काही जास्त साहित्याची गरज नाही, जास्त वेळ लागणार नाही, अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आपली. उन्हाळ्यात काहीतरी आंबट गोड चवीला जेवणामध्ये पाहिजे, त्यासाठी पटकन होणारी रेसिपी. तेल गरम झालेलं आहे बघा. जिरे मोहरी घालूया आणि थोडंसं हिंग पण घातलेलं आहे आणि थोड्याशा मेथ्या घातल्या, 1 चमचा असेल साधारण. फोडणी आपण कैरीच्या खिसमध्ये टाकून घेऊया बघा. इथं साहित्य पण जास्त लागत नाही, अगदी घरात असतंच साहित्य आपले, हे पटकन तयारी होणारी. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, तुम्हाला जास्त कमी करू शकता. चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे, किंवा 1 छोटा कप चहाचा असतो तो 1 कप असेल. सर्व एकत्र करून घेऊया. आणि हा तिखट तक्कून 15 ते 1 महिना बरोबर फ्रीजमध्ये राहतो, छान मस्त. बुरशी लागत नाही. बाहेर जर ठेवली तर बुरशी लागते, त्यामुळं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा. हा 1 महिना टिकतो बघा. 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. तेल सुटलेलं आहे. चला भरणीत भरून घेऊया, काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. आणि उन्हाळ्यामध्ये काहीतरी आंबट गोड खाण्यासाठी हवं असतं, असं करून बघा रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.